बॅटची कडा आहे ने अप्रतिम, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसन. एका हातामध्ये हा झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक होती एस्टनच्या पाठीमागे. रोहिदासने हा झेल पकडलाय आणि फलंदाज झालाय बाद राजू. बॅक टू द पवेलियन. आदरणीय महेश दादा गायकवाड यांच्याकडून रोहिदास यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक येत आहे. ज्यांनी अप्रतिम झेल पकडला. एका हातामध्ये हा झेल पकडला रोहिदासने आणि त्या झेलसाठी आदरणीय महेश दादा गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न फसलाय. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. फक्त आणि फक्त 9. चांगली गोलंदाजी होते या षटकामध्ये. सुरेश जाधवच्या माध्यमातून ज्याप्रमाणे गणेश जाधवने गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय हा गोलंदाज सुरेश जाधव. आणि सलगचे आले 3 चेंडू डॉट. त्यामध्ये 1 विकेट देखील मिळवली आहे गोलंदाज सुरेश जाधवने. 40+ हे क्रिकेट आपण अनुभवतोय. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. कॉट अँड बॉलची संधी आणि फलंदाज झालाय बाद. कॉट अँड बॉल. लागतोय अजून एक धक्का. अरुण बॅक टू द पवेलियन. ,40+ हे क्रिकेट आहे आणि 40+ ची एक टॅगलाईन आहे. 1 धाव आरोग्यासाठी. आणि मी आयोजकांचं विशेष कौतुक करेन की 40+ चे एकूण 12 संघांना या स्पर्धेमध्ये समाविष्ट केलेला आहे आणि त्यांच्यासाठी 3 पारितोषिक आहेत. पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक 40+ साठी आहे. त्यानंतर 40 रेग्युलर संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे आणि 4 दिवसीय डे नाईट फॉर्मॅट आहे. कारण की आज पहिला दिवस होता त्यामुळे सामने थोडेसे उशिराने सुरू झाले. परंतु उद्या ठीक संध्याकाळी 4 वाजता सामने सुरू होतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे आणि सलगचा आलाय. हा 5वा चेंडू डॉट. या स्पर्धेमधील पहिलं मेडन षटक फेकील का हा गोलंदाज सुरेश. परंतु सुरेशची गोलंदाजी आवडली असेल तर सुरेश जाधवसाठी एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम गोलंदाजी. आता मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे आणि एकदा जोरदार टाळ्या सुरेश जाधवसाठी. SP ग्रुप चषकामधील हे पहिलं मेडल षटक टाकलंय गोलंदाज सुरेश जाधवने आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव